तर नमस्कार, मी लक्ष्मण. आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत. तर आज आपण करणार आहोत ENTC म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या फर्स्ट सेमिस्टर टू लास्ट सेमिस्टर म्हणजे सेमिस्टर 8 पर्यंत ब्रँचमध्ये कोणते कोणते सब्जेक्ट आहे, कोणत्या सब्जेक्टला किती क्रेडिट पॉईंट आहे आणि त्या सब्जेक्टमध्ये काय काय शिकवलं जातं. तर सर्वात पहिलं आपल्याला फर्स्ट इयरचं फर्स्ट सेम, त्याच्यामध्ये आपल्याला इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 1, नंतर त्याच्यामध्ये काय असतं कॅल्क्युलस, फोरियर सिरीज आणि लिनियर अल्जेब्रा आणि अशा बऱ्याच गोष्टी सेमिस्टर 1 मधल्या मॅथमॅटिक्स 1 मध्ये असतात. नंतर येतं फिजिक्स, इंजिनिअरिंग फिजिक्स. त्याच्यामध्ये असतं फंडामेंटल ऑफ फिजिक्स, त्याच्यामध्ये क्वांटम्स फिजिक्स, वेव्ह ऑप्टिक्स, मटेरियल सायन्स आणि नंतर येतं फिजिकल इंजिनिअरिंग केमिस्ट्री. त्याच्यामध्ये वॉटर क्वालिटी अनालिटिक्स, मायक्रो अनालिटिक टेक्निक्स आणि अशा बऱ्याच गोष्टी केमिस्ट्रीमध्ये पण आहे. हे सगळं बेसिक आपलं 12वी झालेलं असतं. ते बेसिक आपल्याला इंजिनिअरिंगला पण शिकावं लागतं. आपण कोणत्या पण ब्रँचच्या असू, आपल्याला फिजिक्स, केमिस्ट्री या पहिल्या 2 सेमिस्टरमध्ये आपल्याला सर्व गोष्टी शिकायला लागतात. सगळ्या सेमिस्टरमध्ये म्हणजे बाकीच्या थर्ड सेमिस्टरपासून आपल्याला आपल्या ब्रँचच्या रिलेटेड शिकायला भेटतं. नंतर येतं बेसिक इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग. याच्यामध्ये आपल्याला इलेक्ट्रॉनिक्सचे बेसिक डिव्हाइस कोणचे असते, जसं सेमीकंडक्टर डिव्हाइस, डिजिटल सर्किट, कम्युनिकेशन सिस्टम या गोष्टी आपल्याला इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग याच्यामध्ये शिकवतात. नंतर बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग याच्यामध्ये DC सर्किट, AC फंडामेंटल, ट्रान्सफॉर्मर, इलेक्ट्रिकल मशीन्स आणि इलेक्ट्रिक सेफ्टी मेजरमेंट काय काय असतात ते शिकते. क्रेडिट पॉईंट असते 4 4 4 3 3 असे क्रेडिट पॉईंट प्रत्येक सब्जेक्टला असते. त्यानंतर इंजिनिअरिंग ग्राफिक्समध्ये आपल्याला ड्रॉइंग काढावं लागते, स्पेशली प्रिन्सिपल ऑफ ड्रॉइंग, ऑर्थोगोनल प्रोजेक्शन, आयसोमेट्रिक व्ह्यू आणि असं बरंच काही आहे. नंतर येतं इंजिनिअरिंग मेकॅनिक्स. त्याच्यात आपल्याला क्रेडिट असते पॉईंट 3 क्रेडिट पॉईंट असते. त्याच्यात येतं फोर्स सिस्टम, इक्विलिब्रियम, फ्रिक्शन, सेंट्रॉइड, मोमेंट ऑफ इनर्शिया आणि कायनामॅटिक्स अँड डायनामिक्स अशा बऱ्याच गोष्टी आहेत ते मेकॅनिक्समध्ये असतात. त्यानंतर येतं फंडामेंटल ऑफ प्रोग्रामिंग लँग्वेज आणि त्याला क्रेडिट पॉईंट 3. तर कॉलेजनुसार प्रोग्रामिंग लँग्वेज आपल्याला पायथन असू शकते किंवा C किंवा C++ प्लस लँग्वेज त्या शिकवल्या जातात. प्रत्येक सेमिस्टरला वेगळी लँग्वेज असते. आणि हे नंतर येतं मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस डिझाईन थिंकिंग लॅब असते. नंतर प्रोफेशनल कम्युनिकेशन स्किल हा एक असतो, त्यासाठी आपल्याला क्रेडिट पॉईंट 2 असते. आणि यात काय डिझाईन अँड थिंकिंग लॅबमध्ये याच्यावर आपल्याला वर्कशॉपमध्ये काम करायला त्याला पण आपल्याला 2 क्रेडिट पॉईंट असते. या झालं सेमिस्टर 1 मध्ये. तर सेमिस्टर 2 मध्ये आपल्याला इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 2 त्याच्यासाठी आपल्याला क्रेडिट पॉईंट असते 4. त्याच्यामध्ये ॲडव्हान्स कॅल्क्युलस, डिफरन्शियल इक्वेशन, न्यूमेरिकल मेथड, प्रोबॅबिलिटी थिअरी आणि इंजिनिअरिंग ॲप्लिकेशन अशा गोष्टी M2 मध्ये असतात आपल्याला. नंतर आपण जर इंजिनिअरिंगच्या फर्स्ट सेममध्ये इंजिनिअरिंग केमिस्ट्री हा सब्जेक्ट शिकलो, तर आपल्याला इंजिनिअरिंगच्या सेकंड सेममध्ये इंजिनिअरिंग फिजिक्स हा सब्जेक्ट शिकावा लागतो. एका सेमिस्टरला आपल्याला केमिस्ट्री असतो आणि एका सेमिस्टरला आपल्याला फिजिक्स असतो. त्याला आपल्याला 4 क्रेडिट पॉईंट असते. तर त्याच्यानंतर आपण जर बेसिक इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक्स आपण इलेक्ट्रिकल हा पहिल्या सेमला शिकलो, तर दुसऱ्या सेमला आपल्याला इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग हा सब्जेक्ट शिकावा लागतो. तसंच इंजिनिअरिंग ग्राफिक्स आपण फर्स्ट सेमला शिकलो, तर हे दुसऱ्या सेमला आपल्याला मेकॅनिक्स शिकावा लागतो. जर आपण पहिल्या सेमिस्टरला ग्राफिक्स मेकॅनिक्स शिकलो, तर दुसऱ्या सेमला आपल्याला ग्राफिक्स शिकावं लागते. त्यासाठी त्याला 3 क्रेडिट पॉईंट आहे. प्रोग्रामिंग अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. त्याच्यामध्ये आपण शिकलो, तर आपल्याला C+ शिकावं लागते. आपण इकडे पायथन शिकलो, तर शिकावं लागते. दुसरी एक लँग्वेज प्रत्येक सेमला अलग असते. ॲडव्हान्स प्रोग्रामिंग कन्सेप्ट, डाटा स्ट्रक्चर, अल्गोरिदम अशा गोष्टी आपल्याला याच्यात आहे. तर याच्यात को सर्क्युलर कोर्स 2 असतो. त्याच्यात इंडियन नॉलेज सिस्टम त्याच्यासाठी पण आपल्याला 2 पॉईंट दिलेले आहे. आणि डिझाईन थिंकिंग लॅब अँड मॅन्युफॅक्चरिंग वर्कशॉप याच्यामध्ये पण एक वर्कशॉप असतो. हा झालं फर्स्ट इयरचं फर्स्ट सेम आणि सेकंड सेम. त्याच्यानंतर आपण आता आलो आपल्या ब्रँचमध्ये. त्याच्यामध्ये आपल्याला इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग या तिन्ही ब्रँचसाठी सिलेबस हा सेमच असतो. सेमिस्टर 3 ते सेमिस्टर 8 पर्यंत हा सगळा सिलेबस सेम आहे. एखादा सब्जेक्ट एक मागं पुढे होऊ शकतो. कोणत्या कॉलेजला आधी शिकवला जातो, कोणत्या कॉलेजला नंतर शिकवला जातो. त्याच्यापेक्षा जास्त काही फरक होणार नाही. तर तर आपण आता सेमिस्टर 3 थर्डमध्ये आलो आणि आपण आलो सेकंड इयरला आता. इलेक्ट्रॉनिक ENTCच्या आपण पहिल्या सेम म्हणजे थर्ड सेमला आलो. त्याच्यामध्ये आपल्याला ENTCच्या पहिल्या वर्षीच्या म्हणजे थर्ड सेमिस्टरला आपल्याला इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस अँड सर्किट हा सब्जेक्ट आहे. त्याच्यासाठी 4 क्रेडिट पॉईंट आहे. त्याच्यामध्ये आपल्याला स्टडी ऑफ द सेमीकंडक्टर, डायोड, ट्रान्झिस्टर, एम्प्लिफायर म्हणजे आपण आता ENTCमध्ये पाय ठेवलेला आहे. त्यासाठी आपल्याला सगळ्या गोष्टी सेमीकंडक्टर काय असतं, त्याचे टाईप काय असते, सगळ्या गोष्टी आपल्याला ENTCमध्ये गेल्या शिकवल्या जातात. नंतर आता डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स त्याच्यामध्ये लॉजिक गेट्स, सिक्वेन्शियल सर्किट, काउंटर्स, मेमरी, नंतर सिग्नल अँड सिस्टम यासाठी 4 क्रेडिट पॉईंट आहेत. टाइम, फ्रिक्वेन्सी, डोमेन अनालिसिस, LTI सिस्टम, नंतर आता नेटवर्क अनालिसिस यासाठी 3 क्रेडिट पॉईंट आहेत. थेरम्स
रिस्टन्स अँड स्टेडी स्टेट रिस्पॉन्स असे एक गोष्टी आहे. नंतर येतं डिव्हाइस अँड डिजिटल लॅब, त्यासाठी एक क्रेडिट पॉईंट आहे. प्रॅक्टिकल व्हेरिफिकेशन अँड अॅनालॉग डिजिटल सर्किट, सिम्युलेशन लॅब, एक सिम्युलेशन असते त्यासाठी क्रेडिट पॉईंट नसते, कॉलेजला घेतले जाते, काही कॉलेजला घेतले जात नाही. नंतर येतं सेमिस्टर 4 मध्ये, त्याच्यामध्ये आपल्याला काय शिकावं लागतं, मायक्रो प्रोसेसर अँड मायक्रो कंट्रोलर, या दोन्ही. त्याला असतं क्रेडिट पॉईंट 4. त्यासाठी आर्किटेक्चर अँड प्रोग्रामिंग ऑफ द 8085 अँड 8051 ARM, या असतं मायक्रो प्रोसेसर आणि मायक्रो कंट्रोलर. आर्किटेक्चर जास्त मोठा पार्ट आहे याच्यामधलं मायक्रो कंट्रोलर आणि मायक्रो प्रोसेसरचा. तर इलेक्ट्रॉनिक सर्किट डिझाईन, त्याच्यासाठी 4 पॉईंट आहे आपल्याकडे. डिझाईन ऑफ फिल्टर्स, ॲम्प्लिफायर अँड ऑसिलेटर, हा असतं इलेक्ट्रॉनिक सर्किट आणि डिझाईनमध्ये. त्यानंतर येतं इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह, त्यासाठी आपल्याला 4 क्रेडिट पॉईंट आहे. मॅक्सवेल इक्वेशन, ट्रान्समिशन लाईन्स, वेव्ह गाईड्स, हे येतं इलेक्ट्रॉनिक मॅग्नेटिक वेव्हमध्ये. प्रोबॅबिलिटी अँड रँडम प्रोसेस, त्याची क्रेडिट पॉईंट 3 आहे. रँडम व्हेरिएबल नॉईस ॲप्लिकेशन इन कम्युनिकेशन. त्याच्यानंतर येतो मायक्रो कंट्रोलर लॅब, त्यासाठी एक क्रेडिट पॉईंट आहे. असेंब्ली सी प्रोग्रामिंग व्हेरिफिशियल इंटरफेसिंग. नंतर येते SC डिझाईन लॅब, त्यासाठी पण एक क्रेडिट पॉईंट आहे. सर्किट सिम्युलेशन अँड डिझाईन एक्सपेरिमेंट. त्याच्यानंतर आपण आता 5व्या सेमिस्टरमध्ये आपल्याला शिकावं लागतं अॅनालॉग कम्युनिकेशन. आता आपण आलो थर्ड इयरच्या फर्स्ट सेममध्ये, तर त्याच्यामध्ये आपल्याला अॅनालॉग कम्युनिकेशन, त्यासाठी आपल्याला 4 क्रेडिट पॉईंट आहे. AM आणि FM मॉड्युलेशन, डिमॉड्युलेशन, नॉईज परफॉर्मन्स, हा असं या सब्जेक्टमध्ये आहे अॅनालॉग कम्युनिकेशनच्या. तर कंट्रोल सिस्टम, कंट्रोल सिस्टम हा कधी फोर्थ इयर आपल्या मागच्या 2019च्या पॅटर्ननुसार हा सब्जेक्ट सेकंड इयरला शिकवला जातो, पण आता थर्ड इयरला, आता 2025च्या सिलेबसनुसार हा सब्जेक्ट थर्ड इयरला शिकवला जाणार आहे. तर याच्यासाठी 4 क्रेडिट पॉईंट आहे. स्टॅबिलिटी, फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स आणि हे सगळं. आणि त्यानंतर येतं लिनियर इंटिग्रेटेड सर्किट, यासाठी 4 क्रेडिट पॉईंट आहे. त्याच्यानंतर ओपॅम्प, टायमर, रेग्युलेटर, ॲक्टिव्ह फिल्टर्स असं येतं. त्याच्यानंतर आपण एक इलेक्टिव्ह घ्यावा लागतो. थर्ड इयरपासून एक इलेक्टिव्ह सब्जेक्ट असतो, त्याच्यामध्ये 3 क्रेडिट पॉईंट आहे त्याला. त्याच्यामध्ये इथं बघा IoT, कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स एक्सेट्रा, आपण त्याच्यापैकी काहीतरी निवडू शकतो. कम्युनिकेशन अँड IC लॅब, त्यासाठी आपल्याला 2 क्रेडिट पॉईंट आहे. AM अँड FM सर्किट आणि ओपॅम्प ॲप्लिकेशन. एक मिनी प्रोजेक्ट असतो आपल्याला, यासाठी 2 क्रेडिट पॉईंट असतात. प्रॅक्टिकल प्रोजेक्ट बेस्ड ऑन अॅनालॉग डिजिटल कम्युनिकेशन, याच्यावर हा बेस असतो. त्याच्यानंतर आपण सेमिस्टर 6 मध्ये डिजिटल कम्युनिकेशन या सब्जेक्टसाठी 4 क्रेडिट पॉईंट. PCM, ASK, FSK, QPSK, परफॉर्मन्स इन नॉईज, हे असतं डिजिटल कम्युनिकेशन. त्यानंतर अँटेना वेब प्रोपगेशन, नंतर 4 क्रेडिट पॉईंट आहे. अँटेना टाईप्स, रेडिएशन पॅटर्न, पाथ लॉस. तर VSLI डिझाईन, त्यासाठी 4 क्रेडिट पॉईंट आहे. CMOS लॉजिक, लेआउट डिझाईन अँड व्हेरिलॉग बेसिक्स. नंतर इथे इलेक्टिव्ह 2, त्यासाठी 3 क्रेडिट पॉईंट आहे. एम्बेडेड सिस्टीम, RF डिझाईन एक्सेट्रा. VLSI अँड डिजिटल कम्युनिकेशन, त्यासाठी पण 2 क्रेडिट पॉईंट आहे. आता HDL कोडिंग, सिम्युलेशन अँड टेस्टिंग, डिजिटल मॉड्युलेशन स्कीम असं आहे. त्याच्यात मिनी प्रोजेक्ट 2 असतो, त्यासाठी 2 क्रेडिट पॉईंट आहे. प्रोजेक्ट फोकसिंग ऑन एम्बेडेड ऑर द RF सिस्टमवर फोकस केला जातो. त्यानंतर सेमिस्टरमध्ये म्हणजे फायनल इयरमध्ये आपल्याला काय काय शिकायला लागतं ते आपण बघतोय. फायनल इयरच्या सेकंड लास्ट सेमिस्टरचे मायक्रोवेव्ह इंजिनिअरिंग असतो, त्याच्यासाठी 4 क्रेडिट पॉईंट आहे. मायक्रोवेव्ह ट्यूब्स, वेव्ह गाईड्स अँड कंपोनंट्स, हा असतं आपल्याला 7th सेमिस्टरमध्ये. एम्बेडेड सिस्टम डिझाईन, त्यासाठी 4 क्रेडिट पॉईंट आहे. रिअल टाइम OS, मायक्रो कंट्रोलर बेस्ड ॲप्लिकेशन, इलेक्टिव्ह 3 असतो, त्याच्यासाठी पण 3 क्रेडिट पॉईंट आहे. ऑप्शन्स लाईक ML, IoT, कम्युनिकेशन. इलेक्टिव्ह 5 असतो, त्याच्यासाठी ऑप्टिकल कम्युनिकेशन, सॅटेलाइट कम्युनिकेशन एक्सेट्रा असे सब्जेक्ट असतात इलेक्टिव्हला. ओपन इलेक्टिव्ह MOC2 असतो, त्याच्यासाठी 2 क्रेडिट पॉईंट असते. ते एनी इंटरडिस्क्रिप्शनरी आणि NPTELचा कोर्स आपल्याला घ्यावा लागतो. मायक्रोवेव्ह अँड एम्बेडेड लॅब, यासाठी पण 2 क्रेडिट पॉईंट आहेत. त्याच्यामध्ये मायक्रोवेव्ह एक्सपेरिमेंट, एम्बेडेड सिस्टम इंटरफेस असतं. लास्ट सेमिस्टरला आपण बघतो काय काय शिकणार आहोत. वायरलेस कम्युनिकेशन सिस्टम, क्रेडिट पॉईंट आहे 4. त्याच्यामध्ये आपण 3G, 4G आणि 5G या गोष्टी आपण त्यात शिकणार आहोत. त्याच्यानंतर कॅप्टोन प्रोजेक्ट स्टेज 2, याच्यासाठी 6 क्रेडिट पॉईंट आहे. फायनल इयर प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशन प्रोजेक्ट अँड वायवा, याच्यासाठी 6 पॉईंट आहेत, 6 क्रेडिट पॉईंट आहेत. इलेक्टिव्ह 5, त्याच्यासाठी 3 क्रेडिट पॉईंट आहे. रिसेंट ट्रेंड लाईक AI आणि सिग्नल प्रोसेसिंग, ज्या सिग्नल त्यासमोर जसा ट्रेंड आहे लाईक म्हणजे AIML अशा गोष्टीचा आपण ते इलेक्टिव्ह घेऊ शकतो. इलेक्टिव्ह 6, त्यासाठी 3 क्रेडिट पॉईंट आहे. त्याच्यात ॲडव्हान्स इलेक्टिव्ह लाईक SDR आणि नेटवर्क सिक्युरिटी. आणि प्रोजेक्ट लॅब 2, हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट ऑफ फायनल
फॉर फायनल प्रोजेक्ट. लास्ट इयरचा फायनल प्रोजेक्ट झाला, तुमची इंजिनिअरिंग संपली. हा आहे आपल्या फर्स्ट सेमिस्टर टू लास्ट सेमिस्टर म्हणजे सेमिस्टर 8 पर्यंतच्या सगळे सब्जेक्ट आणि कोणत्या सब्जेक्टमध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे आणि क्रेडिट पॉईंट किती आहे, सगळे याच्यामध्ये आपण बघितलं. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा.